वैद्यकीय डिग्री नसतानाही दवाखाना थाटून नागरिकांना लुटणाऱ्या लक्ष्मीनगर दंडाचीवाडी तालुका सांगोला येथील डॉक्टर प्रवीण विरूपाक्षप्पा बडगिरे या बोगस डॉक्टरवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याच बोगस डॉक्टरच्या हातात लोकांच्या नाड्या असल्याने संताप व्यक्त होत आहे। सांगोला तालुक्यात मागील काही वर्षात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली होती, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात समिती तयार केली आहे। यावर संबंधित विभागाने ठोस पावले उचलली, माणसांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे। तालुक्यात बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर हे तालुक्यातील खासगी दवाखान्यांची तपासणी करत असताना लक्ष्मीनगर दंडाचीवाडी तालुका सांगोला येथील मारुती मंदिराजवळ 4 ते 5 वर्षांपासून डॉक्टर प्रवीण बडगिरे राहणार लक्ष्मीनगर दंडाचीवाडी हे स्वतःच्या घरामध्ये खासगी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कोणतेही शैक्षणिक पात्रता नसल्याचे दिसून आले। डॉक्टर प्रवीण बडगिरे यांनी सुमारे 4 ते 5 वर्षांपासून विना परवाना बेकायदेशीरपणे पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीवितास आरोग्यास धोका होईल याची जाणीव असतानाही फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी बोगस डॉक्टर प्रवीण बडगिरे याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।